हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. तर विद्यार्थी मित्र हो, यात आपण व्हिडिओ लेक्चर्स मध्ये प्रकरण तिसरे अंकगणित श्रेणी यामधला सराव संच 3.4 पाहणार आहोत. तर हा जो सराव संच 3.4 आहे त्यामध्ये काही शाब्दिक उदाहरण आहेत जे आज आपण इथं बघणार आहोत. तर बघा, पहिलं शाब्दिक उदाहरण आहे यामधलं ते म्हणजे की सानिकाने 1 जानेवारी 2016 ला ठरवले की त्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये व तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशा प्रकारे बचत करत राहायचे. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत त्याची एकूण बचत किती झाली. बघा, प्रश्न जो आहे शाब्दिक असल्यामुळे तुम्हाला थोडा किचकट वाटतो, पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आता त्याच वर्षी तिने पहिल्या दिवशी 1 जानेवारीला ठरवलं की पहिल्या दिवशी काय करायचं, 10 रुपये जमा करायचे. ठीक आहे. नंतर दुसऱ्या दिवशी काय करणार तिनं, दुसऱ्या दिवशी 20 रुपये जमा करायचे, सॉरी 11, ठीक आहे 11 रुपये. नंतर तिसऱ्या दिवशी 12 रुपये. असं करत 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 वर्षाच्या शेवटी 365 दिवशी, आता बघा हे लीप वर्ष आहे म्हणून 366व्या दिवशीपर्यंतचे एकूण पैसे किती जमा होतील, म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती होणार हे इथं आपल्याला विचारलं आहे. मग सगळ्यांची बेरीज म्हणल्यावर काय येणार आहे, शेवटी येत जे यस 366 असणार आहेत हे इथं आपल्याला काढायचं आहे. या सगळ्यांची बेरीज किती होईल, ठीक आहे. यस 366 आपल्याला काढायचं आहे, सगळ्यांची बेरीज करायची आहे. म्हणजे पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी नंतर 12 रुपये, 13 रुपये, असं करत 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 366व्या दिवशी एकूण किती रुपये तिच्याकडे जमा होतील हे काढायला सांगितलेलं आहे. मग तिची बचत काढायची. आता बघा, लीप वर्ष तुम्हाला माहित पाहिजे, ज्या संख्येला शेवटी म्हणतो आपण ना, म्हणजे 2016 लीप वर्ष आहे, त्यानंतर 2020 लीप वर्ष आहे, 2024 लीप वर्ष आहे, म्हणजे 4 न गॅप काय तो वाढत जातो. लीप वर्ष म्हणजे वर्षाच्या शेवटी जो आहे 366 दिवस असतात, म्हणजे त्याच्या फेब्रुवारीचा महिना जो असतो हा 29 दिवसाचा असतो, त्याला लीप वर्ष म्हणायचं. ठीक आहे. तर चला, यामध्ये जो ए म्हणजे पहिलं पद किती आहे आपल्याकडं, 10 आहे. सगळ्यातला जर डिफरन्स बघितला तो डी म्हणजे 1 आहे आणि एन म्हणजे नंबर किती आहेत, इथं एकूण 366 आहेत. आणि काय काढायचं आपल्याला माहित आहे, एस 366 काढायचे. म्हणून एस एन चं सूत्र इथं वापरावं लागणार आपल्याला. एस एन बरोबर आपल्याकडे सूत्र आहे एन भागिले 2 आणि कंसात 2a अधिक n वजा 1d कंस बंद. त्यानंतर n किती आहे, 366 बरोबर इथं 366 घेतले भागिले 2 आणि मोठ्या कंसामध्ये 2 गुणले a बघा किती आहेत 10, त्यानंतर अधिक n वजा 1, 10 वजा 1 केला आपण. ठीक आहे. n 366 आहे, सॉरी इथं, ठीक आहे, इथं 366 घ्यावं लागतील आपल्याला. तर इथं 366 वजा 1 गुणिले डी बघा किती आहे, इथं डिफरन्स 1 आहे कंस बंद. त्यानंतर आता या 366 ला 2 ने भाग केला, याचे 2 भाग केले म्हणजे काय होणार, बे 1 बे, बे 8 16 आणि बे 3 6 183 आणि कंसामध्ये 92 इथं 20 येणार अधिक, त्यानंतर 366 मधून 1 गेला तर 365 राहतील आणि गुणिले 1, हा गुणिले 1 केला तर 365 राहतील इथं. ठीक आहे. मग यांची बेरीज जर केली तर आपल्याला भेटणार आहे 183 गुणिले 365 अधिक 20 385. तर यांचा जो गुणाकार होणार आहे ते आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. मग इथं गुणाकार करून बघू आपण काय गुणाकार आहे, 385 गुणिले 183. 3 5 15 ला 5 हातचा आला 1, 3 8 24 आणि हातच्याचा 1, 25 ला 5 हातच्या आले 2, 3 3 9 हातच्याचे 2 11. नंतर 8 5 40 ला 0 हातचे आले 4, 8 8 64 आणि हातच्या 4 68 ला 8 हातचे आले 6, 8 3 24, 24 आणि 6 30. नंतर हे अधिकचं चिन्ह. नंतर आता काय करणार, 1 ने 5 ला गुणा 5 आलं, 1 ने 8 ला 8 आलं, 1 ने 3 ला 3 आलं. आता या सगळ्यांची बेरीज 5 ला 5, 5 खाली 5, 8 आणि 5 13 आणि 14 ला 4, हातचा आला 1, हे 2 आणि 8 10 ला 0, हातचा आला 1, हे 4 आणि 3 7. तर 70,455 इथं आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. एक मिनिट, 70,455. मग इथे शेवटी आन्सर काय आला आपलं, 70,455. तर 70,455 रुपये त्याचे एकूण वर्षाच्या काठी इथं जमा होतील, हे आपला आन्सर आहे. अशा प्रकारे इथं आन्सर आपला झालेला आहे. हा पहिला प्रश्न झाला. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ, याचा हवा तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. चला दुसरा प्रश्न जाऊ आपण बघू. हा दुसरा प्रश्न बघा, यामध्ये काय सांगितलं आपल्याला की एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जावर घेतले आणि त्यावर 1360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले आणि प्रत्येक हप्ता
आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यांमध्ये भरली तर त्याने दिलेला व पहिला व शेवटचा हप्ता किती असेल, हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, त्यानं कर्जाची रक्कम एकूण किती घेतली, 8,000 रुपये घेतले. म्हणून आपण इथे घेऊया काय काय दिले आपण ते लिहून घेऊ. कर्जाची रक्कम म्हणजे त्याला आपण मुद्दल म्हणतो, ठीक आहे. आणि मुद्दल आपण इन इंग्लिश मध्ये त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणून पी ने दाखवतो. तर मुद्दल किती आहे इथं, 8,000 रुपये आहे, ठीक आहे. त्यानंतर 8,000 रुपये, त्यानंतर कर्जावर घेतल्याने कर्ज जे आहे त्याच्यावर होणारं व्याज, तर ते व्याज त्यानं एकूण व्याज त्याला किती भरावं लागणार आहे, 1,360 रुपये. म्हणून इथं व्याज लिहू आपण आणि व्याज हे इंटरेस्ट न आय दाखवतो आपण, ठीक आहे. तर इंटरेस्ट त्याच्यावर त्याला 1,360 रुपये इतकं द्यावं लागणार आहे. आणि त्यानं प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी भरणार आहे. प्रत्येक हप्ता म्हणजे समजा पहिला हप्ता जर 1,000 रुपयाचा भरला तर दुसरा हप्ता 40 न कमी म्हणजे 960 भरल. तिसरा हप्ता 960 पेक्षा अजून 40 न कमी म्हणजे 920 भरल. म्हणजे असा 40 न कमी 40 न कमी 40 न कमी असा प्रत्येक एक हप्ता 40 न कमी भरणार आहे. म्हणजे जो डी जो आहे आपल्याकडे डिफरन्स, तर तो डी बरोबर आपल्याला -40 इथं भेटणार आहेत. आणि असे किती हप्ते भरणार त्यानं, ते सर्व मासिक 12 महिन्यांमध्ये भरणार आहे. म्हणजे एकूण 12 हप्ते भरल त्यानं. म्हणजे नंबर जे आहेत आपल्याकडे एन ची व्हॅल्यू ही 12 असणार आहे. आणि तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता, पहिला हप्ता म्हणजे काय, ए, ठीक आहे. ए ची किंमत इथं आपल्याला काढायची आहे. आणि शेवटचा हप्ता म्हणजे एकूण 12 हप्ते आहेत ना, तर एकूण 12 हप्ते असल्यामुळे आपल्याला T12 काढावा लागणार आहे, ठीक आहे. T12 आपल्याला इथं काढावं लागणार आहे. तर एवढी माहिती आपल्याला इथं काढायची आहे. तर ही माहिती काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, एकूण जो विचारले ती इथं व्हॅल्यू आपण म्हणजे काय करणार आहोत बघा. त्याला मुद्दल तर द्यावंच लागणार 8,000, त्याचबरोबर त्याच्यावरचे जे व्याज आहे 1,360 ते पण द्यावं लागणार आहे. म्हणजे सगळं एकूण जर बघितलं आपण 8,000 आणि 1,300 9,360 9,360 रुपये त्याला इथं भरावं लागणार आहे. म्हणजेच एकूण पैसे किती द्यावं लागणार त्याला, म्हणजे सगळ्यांची बेरीज जेव्हा विषय येतो त्यावेळेस ह्या 12 हप्त्यामध्ये S12, ठीक आहे, बरोबर. तर इथं काय करणार त्यानं, मुद्दल पण भरणार. मुद्दलला आपण फक्त काय करू, प्रिन्सिपल व्हॅल्यू लिहू पी अधिक आय. तर प्रिन्सिपल व्हॅल्यू होती आपल्याकडे 8,000 रुपये अधिक इंटरेस्ट होता 1,360 रुपये. अशा प्रकारे हे 8,000 आणि ही 1,360 हे झाले 9,360 रुपये. हे एकूण रक्कम भरणार. हे किती, 12 महिन्यामध्ये. S12 मिळाले आपल्याकडे 3,960 एवढी रक्कम ते भरणार आहे. मग हे जर आपण घेतलं तर आपल्याला S12 इथे मिळालं आहे. आता S12 वरून तुम्ही पहिला हप्ता त्याचा किती येईल हे इथं काढू शकता. मग पहिला हप्ता काढण्यासाठी आपल्याला SN चं सूत्र इथं वापरायचं आहे. आणि SN चं सूत्र आपण वापरून हे काढू शकतो. SN बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक n-1 गुणिले d. तर हे सूत्र आहे इथं. आणि या ठिकाणी आता n च्या ठिकाणी काय वापरणार आपण, 12 वापरणार. त्यानंतर n च्या ठिकाणी इथं 12/2 कंसामध्ये 2 गुणिले a माहित नाही म्हणून आपण फक्त 2a लिहूयात. 2a अधिक n ची किंमत 12 - 1 गुणिले d. डिफरन्स किती याच्यातला, -40 आहे म्हणून इथे घेऊ आपण -40 कंस बंद. त्यानंतर 2 ने आता 12 ने आता S12 ची बघा किंमत दिली आपल्याकडे 9,360. तर इथे घेऊ आपण 9,360. इथे घेतले 9,360 आणि याला भाग दिला तर बेसक 12 6 राहिले कंसामध्ये 2a अधिक 12 तून निघाला 11 गुणिले -40 हे राहिलेलं आहे. त्यानंतर आता इथं गुणिले 6 आहेत ते इकडे बरोबर चिन्हाच्या डावीकडे आले तर भागिले 6 होतील. म्हणजे 9,360 भागिले 6 बरोबर कंसात काय राहिलेलं आहे, कंसात राहिलेलं आहे 2a अधिक 11 4 44 अधिक वजा होतील इथं 11 4 44 आणि हा एक 0 म्हणजे 440. आता या ठिकाणी जे आहे ती 9,360 या संख्येला 6 ने जर भाग दिला तर बघा 6 ने भाग देऊ आपण. 6 1 6 कारण इकडे लिहू वाटलं असतं 9,360 भागिले 6 6 1 6 3 उरले 3 खाली घेतले 6 5 30 परत 3 उरले 3 खाली घेतले पुन्हा 6 घेतले 6 6 36 36 मधून 36 गेले 0 परत 0 खाली घेतला 0ला परत भाग गेला 1,560 एवढा आन्सर आलाय. ठीक आहे. म्हणजे 1,560 जे आपल्याला इथं आन्सर मिळालेलं आहे इथं 1,560 बरोबर काय राहिले 2a - 440. आता इथं लक्ष घ्या हे जे इथं कंस काढू आपण म्हटलं सर. ठीक आहे. इथं होतं 2a - 440. आता हे -440 वजा इथं इकडून काय होतील अधिक 440 बरोबर चिन्हाच्या इकडे आले अधिक
असं लिहू 1560 अधिक 440 बरोबर 2 ये. ठीक आहे. तर या ठिकाणी आता हे 1560 अधिक 440 यांची बेरीज किती होते, तर बेरीज होते 2000. हे 2000 बरोबर 2 ये. मग याची किंमत काय भेटणार आहे आपल्याला, तर हे 2 गुणाकारात इकडून भागाकारात जातील, म्हणजे 2000 भागिले 2 बरोबर ए. आणि 2000 ला 2 ने जेव्हा भाग दिला त्यावेळेस आपल्याला ए बरोबर किंमत मिळते, म्हणून ए बरोबर किंमत काय मिळणार 1000. तर अशा प्रकारे ए ची जी किंमत आहे आपल्याला इथे 1000 इथे मिळालेली आहे. आता ए ची किंमत म्हणजेच काय, पहिला हप्ता 1000 चा असणार आहे. ए ची किंमत म्हणजेच काय, हा पहिला हप्ता आहे. ठीक आहे, तो भरणारा पहिला हप्ता. आता पहिला हप्ता 1000 चा भरलाय, मग 1000 मधून -40 -40 करत करत शेवटचा हप्ता 12 हप्त्यापर्यंत आपल्याला काढायचा आहे. म्हणून टीएन चं सूत्र वापरून आता आपण तो पण 12वा हप्ता काढू शकतो. टीएन बरोबर सूत्र काय आपल्याकडं, ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. या ठिकाणी आपल्याकडे ए ची किंमत माहिती आहे, आपल्याला ए ची किंमत माहिती आहे, आता काढली होती आपण 1000. ठीक आहे, ते इथं 1000 टाकणार अधिक एन ची जी व्हॅल्यू आहे, एन बघा बरं इथं किती आहेत, एन आपण काढले होते, हप्ते एकूण 12 आहेत, म्हणून 12 वजा 1 आणि गुणिले डी हा वजा 40 असणार आहे. ठीक आहे, ह्याला कंसात टाकू वजा 40. त्यानंतर आता हे 1000 जशाला तसे घेतले आपण, 12 मधून 1 गेला तर राहिले 11. हे इथं घेतले 11 आणि याला गुणिले वजा 40 11 गुणिले वजा 40 येणार आहे आपल्याकडे 1000 जशाला तसे, अधिक वजा वजा होतील इथं, आणि इथं होणार वजा 440. ठीक आहे, 11 4 44 आणि 0 शेवटचा लावला, मग 1000 मधून 440 वजा केले त्यावेळेस आपल्याकडे आन्सर येतं 560. तर या जो 12वा हप्ता आहे यांच्या ठिकाणी आपण काय घेतले, 12 घेतले, म्हणजे शेवटचा जो हप्ता असणार आहे तर शेवटचा हप्ता असणार आहे 560 रुपयाचा. हा असेल शेवटचा हप्ता. तो भरणारा शेवटचा हप्ता जो आहे हा किती भरणार आहे, 560 रुपये एवढे भरणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा जो आपला प्रश्न दुसरा होता हा पण झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर हा एक प्रश्न क्रमांक तिसरा. ह्या प्रश्न क्रमांक तिसऱ्यात काय आहे, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9000 रुपये अशा प्रकारे त्याने काय केले, बचत केलेली आहे. हे बघा, आणि रक्कम गुंतवून तर त्याची 12 वर्षातील एकूण रक्कम किती होईल. एकूण विचारले की सरळ सरळ बेरीज विचारली म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हा प्रश्न एकदम इझी सिंपल आहे, तुम्ही पण चांगल्या प्रकारे सोडू शकता. याला काय दिले आपल्याकडे, पहिल्या वर्षी 2000 रुपये बचत करणार, दुसऱ्या वर्षी 7000 करणार, सॉरी 5 आहेत ना, पहिल्या वर्षी 5000 आहेत, 1 2 3, नंतर 7000 आणि नंतर 9000. ठीक आहे, असं करत 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 त्यानं जाणार, आणि पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी असं 12 वर्षापर्यंत जाणार. आणि त्या 12 वर्षापर्यंत त्याची एकूण गुंतवणूक किती होणार काढे, म्हणजे आपल्याला बेरीज जे करायची आहे कशाची करायची आहे, S12 इथपर्यंत करायची आहे, ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे नंबर जे आपल्याकडे 12 आहे, मग पहिलं पद काय आपल्याकडं, पहिलं पद आपण लिहून घेऊ, ए बरोबर 5000 आहेत आपल्याकडं. नंतर याच्यातला जो डिफरन्स आहे बघा, 7 मधून 5000 गेले तर 2000, आता डिफरन्स 2000 आहे. आणि त्यानंतर एन म्हणजे नंबर आपल्याकडे किती आहेत, 12. ठीक आहे, अशा प्रकारे एसएन चं सूत्र वापरून हे आपण काढू शकतो. तर एसएन चं सूत्र आहे आपल्याकडे, एसएन बरोबर एन भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2a अधिक छोट्या कंसात एन वजा 1 कंस बंद. ठीक आहे, आता या ठिकाणी एनच्या ठिकाणी काय घेणार आहेत आपण, 12 घेणार आहेत. 12 बरोबर आता इथं 12 भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2 गुणले एच्या ठिकाणी 5000 घेतले, त्यानंतर अधिक यांच्या ठिकाणी नंबर किती येतं, 12 वजा 1 कंस बंद. त्यानंतर डी डिफरन्स काढा आपण 2000. ठीक आहे, हे केला कंस बंद. त्यानंतर 12 ला 2 ने भाग केला, 6 आन्सर आलेला आहे. आणि या मोठ्या कंसामध्ये 5000 गुणले 2 10000 आलेली इथं आन्सर. ठीक आहे, 10000 अधिक 12 तून गेला 11 गुणिले 2000. ठीक आहे, हे 2000. आता कंसातली क्रिया आपण पूर्ण करून घेऊयात. हे 6 मोठ्या कंसामध्ये 10000 नंतर असायला असेच लिहू आपण 1 2 3 4. ठीक आहे, 10000 अधिक 11 दोन्ही 22000 एकक दशक शतक 22000. म्हणजेच हे 22000 आणि हे 10000 किती झाले, 32000. म्हणजेच काय नाही तर 6 गुणिले 32000 1 2 3. ठीक आहे, शतक 1000 10000. मग 6 गुणिले 32000 आन्सर आपल्याला काढायचा आहे. 6 गुणिले 2 6 दोन्ही 12 ला 2 हातचा आला 1 साइन 3 18 आणि हातचा 1 19 आणि 3 0. तर अशा प्रकारे 1,92,000 एवढी त्याची बचत होणार आहे. 1,92,000 म्हणजे S12 जो आहे आपल्याकडे किती आला, 1,92,000 एवढा आन्सर आपण इथे काढलेला आहे. तर हे तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे, तेव्हा तुमचं गणित कंप्लीट होतं.
तर पूर्ण वाक्यात काय लिहिणार तुम्ही, तर त्याची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक ती होणार आहे 1,92,000 रुपये होणार आहे, असं लिहायचं. प्रश्न तिसरा झाला. पुढे जाऊ आपण प्रश्न चौथ्याकडे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला प्रश्न समजत असतील तर कमेंटमध्ये सांगत चला, यस सर समजत आहे, आणि व्हिडिओला लाईक पण करत चला. अशाच प्रकारे आपण पुढचा प्रश्न सोडवत चालू. बघा, हा चौथा प्रश्न. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. एकूण रांगा किती येतात, समजा सभागृह असं नाट्यगृह, एकूण 27 रांगा आहेत त्यामध्ये. तर पहिल्या रांगेमध्ये चांगले 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. आपण लिहून घ्या, पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24. अशा प्रकारे खुर्च्या अशा टाकत टाकत 27 रांगेपर्यंत नेल्यात. पण आपल्याला 27 नाही, तर आपल्याला 15व्या रांगेतली खुर्ची काढायची, म्हणजे T15 किती येणार आहे त्या रांगेत खुर्च्या ते काढायचं आहे. आणि एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील, ठीक आहे, म्हणजे 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत ते काढायसाठी पण 15, आणि त्या सभागृहामध्ये एकूण किती खुर्च्या, म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती असणार आहे. तर सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय, एकूण रांगा 27 आहे, त्या सगळ्यांची बेरीज किती येईल हे पण काढायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर इथं आपल्याला सगळ्यात अगोदर तर T15 काढून घेऊया आपण, की नंतर T27 काढू. तर या ठिकाणी ए म्हणजे पहिलं पद किती आहे 20, आणि डिफरन्स जो असणार आहे 2 2 चा डिफरन्स आहे. 20 मधून 22 मधून 20 गेले, 2 राहिले, 24 मधून 22 गेले, 2 राहिले, अशा प्रकारे. आणि एन म्हणजे नंबर, तर 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील, ठीक आहे, म्हणजे नंबर आपल्याला इथं 15वा घ्यावा लागतील. नंबर इथे घेतला आपण 15, आणि आपल्याला काढायचं आहे T15, म्हणजे T15व्या रांगेत किती असतील. TN चं सूत्र लिहू अगोदर. TN बरोबर सूत्र आपल्याकडे A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. त्यानंतर A ची किंमत 20 अधिक N ची किंमत 15 वजा 1 कंसामध्ये, आणि D ची किंमत आहे तर गुणिले 2. त्यानंतर हे 20 अधिक दिसायला तसे 14 राहतील इथं, आणि गुणिले 2, आणि हे 20 अधिक 14 दोन्ही 28, यांची बेरीज येणार आहे आपल्याकडे 48. म्हणजे 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या असतील, 48 खुर्च्या असतील, असं तुम्हाला लिहावं लागेल, ठीक आहे. वाक्यामध्ये लिहिल्यानंतर तुम्ही, आपल्याकडे वेळ कमी, आपल्याला पुढचे प्रश्न पण सोडवायचे आहेत. तर 15व्या रांगेमध्ये किती खुर्च्या येतील, मग इथं 15व्या रांगेमध्ये 48 एवढ्या खुर्च्या तुम्हाला इथं मिळणार आहेत. आता आपल्याला एकूण खुर्च्या किती असतील सभागृहात काढायच्या. एकूण म्हणलं की SN चं सूत्र वापरायचं. SN बरोबर काय सूत्र आहे, N भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2A अधिक छोट्या कंसात N वजा 1 गुणिले D कंस बंद, ठीक आहे. त्यानंतर N इथं, आता बघा या ठिकाणी गडबड नाही करायची, एकूण 27 रांगा आहेत, तर N इथं 27 वापरायचा, इकडे 15 पर्यंत विचारलं म्हणून N इथं 15च वापरला आपण. आता इथं N च्या ठिकाणी आपण 27 घेणार, आणि समोर 27 भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2 गुणिले A ची किंमत आहे आपल्याकडं 20 अधिक N ची किंमत इथं 27 घेणार आपण, वजा 1 करणार, आणि गुणिले D ची जी किंमत आहे इथं 2 घेणार. त्यानंतर यांची क्रिया करू आपण. हे 27 भागिले 2 जशाला तसे मोठ्या कंसामध्ये 20 गुणिले 2 40 अधिक 27 मधून 1 गेला, राहिले 26 गुणिले 2, ठीक आहे, 26 गुणिले 2 लिहू, ठीक आहे, कंसात लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, हा मोठा कंस बंद. त्यानंतर 27 भागिले 2 हे 40 अधिक 26 दोन्ही 52, यांची बेरीज करू आपण. किती येणार बेरीज, 27 भागिले 2 आणि 40 अधिक 52 बरोबर 92 गुणिले 92. आता 92 ला 2 ने भाग दिला तर येणार आपल्याकडे 27 गुणिले बेचोक 8 आणि बेसकम 12 46, बरोबर आहे का. बेचोक 8 एक उरला बेसक 12 बरोबर, म्हणजे 27 गुणिले 46 केलं की आपला फायनल आन्सर मिळेल. तो म्हणजे आता आपण गुणाकार करून बघूया. इथे घेऊ आपण 46 गुणिले 27, 7 सकम 42 ला घेतले आपण 2, हातचे आले 4, 7 चोक 28 आणि 4 32 अधिक बेसकम 12 ला 2 हातचा आला 1, बेचोक 8 आणि हातचा 1 9, यांची करू बेरीज. 2 ला 2 2 2 4 9 आणि 3 12 1242, म्हणजे इथं जे फायनल आन्सर असणार आहे 1242 एवढं असणार आहे. म्हणजे S27 जे एकूण 27 रांगेमध्ये त्या सभागृहामध्ये एकूण खुर्च्या किती असणार आहेत, मग 1242 एवढ्या खुर्च्या असतील, असं तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. तर हा झाला प्रश्न तुमचा क्रमांक कितवा, चौथा. तर प्रश्न क्रमांक पण झालाय चौथा, ह्याचा हवा तर स्क्रीनशॉट घेऊ शकताय. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 5वा बघा. 5वा प्रश्न काय सांगितलं आपल्याकडे, कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार, ठीक आहे, सोमवारपासून शनिवार पर्यंत जेवढे वार असतील, म्हणजे किती, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार 6 वार असतील. तर या 6 वारामध्ये तुम्हाला सांगितलंय की दिवसांची तापमानाची नोंद केली आहे, त्या नोंदी अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत म्हणून सांगितलंय. त्यानंतर सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज, सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज मंगळवार शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 सेल्सिअसने जास्त आहे, तर
जर बुधवारचे तापमान 30 सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा। ठीक आहे, घाबरायचं काही गरज नाही, प्रश्न शाब्दिक आहे, समजत नसेल मान्य आहे, लक्ष द्या, समजून सांगतो तुम्हाला प्रश्न, एवढा काय अवघड नाही। सगळ्यात अगोदर तर आपल्याला हे जे 6 दिवस आहेत याला अंकगणित श्रेणीत आहे म्हणून सांगितलंय, मग त्या प्रत्येक दिवसाचं तापमान आपण समजूयात की याचा आपण a वजा d a अधिक d असं तापमान घेऊ। ठीक आहे, तर a वजा 2d त्यानंतर कॉमा a वजा d कॉमा a अधिक d असं आपण घेऊ शकतो, a अधिक d कॉमा a अधिक 2d कॉमा a अधिक 3d असं आपल्याला जिथपर्यंत लागते 6 वार तर 6 पर्यंतच घेऊया। तर हे त्या प्रत्येक दिवसाचं आपण काय घेतलं, समजा इथं तापमान घेतले, समजा हे सोमवारचं तापमान आहे, हे मंगळवारचं आहे, हे बुधवारचं तापमान आहे, समजा हे गुरुवारचं आहे, हे शुक्रवारचं तापमान आहे आणि हे शनिवारचं तापमान आहे। ठीक आहे, असं प्रत्येक दिवसाचं हे तापमान आहे असं समजा तुम्ही। आता मी पूर्ण वाक्यामध्ये लिहित नाही, खाली सोमवारचं बरोबर a वजा 2d, मंगळवारचं a वजा d आणि बुधवारचं a असं मी वाक्यात लिहित नाही, तुम्ही ते वाक्यामध्ये लिहा खाली। त्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला जी अट दिली आहे, दिलेल्या अटीनुसार काय अट दिली ते लिहू, दिलेल्या अटीनुसार आपण अट मानू की सोमवार व शनिवारच्या तापमानाची बेरीज, बघा सोमवार कुठं आहे, हे इथं, सोमवार व शनिवार यांच्या तापमानाची बेरीज काय, सोमवारचं तापमान a वजा 2d अधिक शनिवारचं आहे a अधिक 3d यांच्या तापमानाची बेरीज ही किती आहे, मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 न अधिक आहे। ठीक आहे, अधिक म्हणजे जास्त आहे, तर मंगळवारचं तापमान कुठे आहे, हे मंगळवारचं तापमान a वजा d अधिक शनिवारचा a अधिक 3d यांच्या अधिक 5 सेल्सिअस नाही। ठीक आहे, तर एवढं आपण जशी अट दिली त्या अटीनुसार आपण घेतलेलं आहे। आता ह्या ठिकाणी वजा 2d आणि अधिक 3d, ठीक आहे, 1 आणि 1 हे 2a होतील, तर 2a हा 1a हा 1a 2a आणि 3d मधून 2d गेले तर राहतील फक्त 1d राहील आपल्याकडे, बरोबर। आता या ठिकाणी 1 2 2a राहतील, तर 2a बरोबर 2a आणि अधिक 3d मधून 1d गेला तर अधिक 2d राहतील आणि अधिक 5 अशा प्रकारे बघा, इथं 2a इथं 2a आहेत, बरोबर, चिन्हाच्या दोन्ही साईडला सेम सेम असेल तर ते गेट कॅन्सल होतं, कटतं, तर राहणार काय मग इथं फक्त आपल्याकडे d बरोबर आपल्याकडे राहणार अधिक 2d अधिक 5। ठीक आहे, तर या ठिकाणी आता हे जे वजा अधिक 2d आहेत इकडे बरोबर इकडे येऊन वजा d होतील, म्हणजे d वजा 2d बरोबर 5, किंवा आपण ह्याला काय करू, अधिकला इकडे वजा करू आपण। ठीक आहे, d आपल्या जागेवर ठेवू आपण, याला काय करू आपण, हे अधिक 5 इकडे आणून वजा 5 होतील, बरोबर, 2d आपल्या जागेवर, हे अधिक d तिकडे जाऊन वजा d होतील, असं करू, म्हणजे जरा सोपं जाईल आपल्याला इकडचं तिकडे करण्यापेक्षा। मग वजा 5 बरोबर 2d मधून 1d गेला तर काय राहील, फक्त d राहील, आणि d बरोबर आपल्याला वजा 5 मिळाले, म्हणून d ची जी किंमत आहे आपल्याला काय मिळाली, वजा 5 एवढी मिळाली आहे। ठीक आहे, म्हणजे d म्हणजे जो आपण थोडक्यात सांगायचं म्हणजे डिफरन्स म्हणतो त्याला, तर हा d ची किंमत मिळालेली आहे। आता d ची किंमत मिळाली की आपण a ची पण किंमत काढू शकतो, किंवा डायरेक्टली आपण ते सोमवार मंगळवार बुधवार काय तापमान आहे ते तापमान लिहू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे बुधवारचं तापमान काय आहे, वजा 30 डिग्री सेल्सिअस आहे, मग इथं डायरेक्ट आपण काय करू, बुधवारचे तापमान लिहू, बुधवारचे तापमान। तर बुधवारचे तापमान जर बघितलं इथं बुधवार बघा a आहे, बुधवारचे तापमान a बरोबर वजा 30 डिग्री सेल्सिअस, आपल्याला a ची पण किंमत मिळाली आणि d ची पण किंमत मिळाली। मग एकदा a ची आणि d ची किंमत मिळाली की आपण यावरून बाकी सोमवार मंगळवार बुधवार सगळ्याच मग तारखांचं जे आहे इथं तापमान काढू शकतो। आता सोमवारचं तापमान काढू आपण, इथं सोमवारचे तापमान, आता मी शॉर्ट मध्ये लिहितो, इथं जागा मावणार नाही, सोमवारचे तापमान बरोबर काय आहे, सोमवारचं तापमान a वजा 2d बरोबर, a ची किंमत काय वजा 30 अधिक 2 गुणिले d ची किंमत काढली आपण वजा 5, या ठिकाणी वजा 30 अधिक वजा वजा 2×5 बरोबर वजा 30 आणि वजा काहीतरी चुकतं इथं, आपलं सोमवारचं तापमान जे आहे a वजा 2d, a ची किंमत वजा 30, ठीक आहे, बरोबर आहे, वजा अधिक वजा वजा झाले 2×5, ठीक आहे, लिहू, तर याचं किती मिळालं आपल्याला 40 मिळालं, याचं 40, ठीक आहे, वजा 40 डिग्री सेल्सिअस, याचं मिळालं वजा 40 डिग्री सेल्सिअस, हे सोमवारचं तापमान मिळालं आपल्याला। नंतर मंगळवारचं तापमान काढू आपण,
मंगळवारचे तापमान, मंगळवारचे तापमान बरोबर काय आहे, ए वजा डी, ए वजा डी बरोबर. ए ची किंमत आपल्याकडे वजा 30 आहे, अधिक डी ची किंमत आहे वजा 5 बरोबर. वजा 30 अधिक 5 काय भेटणार आपल्याला या ठिकाणी, वजा 30 वजा 5 बरोबर वजा 35 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, हे मंगळवारचं तापमान मिळालं. त्यानंतर बुधवारचे तापमान तर आपल्याला माहितच आहे, बुधवारचे तापमान ए बरोबर वजा 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, हे सोमवारचं 40, मंगळवारचं वजा 35, त्यानंतर बुधवारचं वजा 30. आणि आता गुरुवारचं तापमान, तर गुरुवारी काय तापमान असेल, गुरुवारचे तापमान बरोबर गुरुवार काय आहे बघा बरं या ठिकाणी, ए अधिक डी. इथं ए अधिक डी घेतला आपण. ए ची किंमत काय आपल्याकडे वजा 30 आहे, अधिक डी ची किंमत वजा 5 आहे, आणि वजा 30 अधिक वजा वजा 5 बरोबर भेटणार आपल्याला वजा 35 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर शुक्रवारचं तापमान, शुक्रवार ठीक आहे, शुक्रवारचं तापमान बरोबर शुक्रवारचं काय आहे, ए अधिक 2डी. या ठिकाणी घेतलं आपण ए अधिक 2डी बरोबर. याची किंमत काय असणार मग इथं, याची किंमत बघा वजा 30 आहे, वजा 30 अधिक 2 गुणिले डी ची किंमत वजा 5, त्यानंतर वजा 30 अधिक वजा वजा होणार 5 दुनी 10. काय चुकतं इथं, वजा 30 अधिक, इथं अधिक असणार आहे ना, ए अधिक 2डी वजा 30 अधिक 5 अधिक वजा वजा 40. सोमवार आणि शुक्रवारचं सारखं सारखं कसं काय भेटतंय आपल्याला इथं, ए वजा 2डी वजा वजा ए. ठीक आहे, इथं वजा असणार आहे 30, हे वजा आणि वजा वजा अधिक होईल, म्हणजे अधिक वजा कटले 30 मधून 10 गेले तर इथं काय भेटणार आहे आपल्याला, इथं 20 भेटणार आहे. किती भेटणार आहे, 30 मधून 10 गेले. सोमवारचं तापमान, एक मिनिट, एक करेक्शन काहीतरी आपल्याला करून घ्यावं लागणार आहे, इथं चेक करू आपण तरी पण. सोमवार बघा काय आहे, ए वजा 2डी, ए वजा 2डी. एच्या ठिकाणी 30 वजा 2 ला 2 गुणले, डी ची किंमत वजा 5, 5 10 वजा वजा अधिक झाले. त्यानंतर 30 मधून 10 गेले, इथं भेटणार आपल्याला सोमवारचं तापमान 20 भेटणार आहे. इथं भेटणार आहे वजा 20, सोमवारचं वजा 20 डिग्री सेल्सिअस भेटणार आहे. त्यानंतर मंगळवारचं ए वजा डी, हे घेतलं आपण 30 अधिक वजा वजा झाले, आणि या ठिकाणी बेरीज होईल यांची 35. सोमवार मंगळवार बुधवार 30 35, इथं काहीतरी आपलं मिसिंग होते, एकदा आपण चेक करून घेऊ वाटलंच तर एकदा. ठीक आहे, या ठिकाणी चेक करूया आपण. हा, तर या ठिकाणी जे आहे आपल्याला इथं बघा, इथे ए वजा डी आहे ना, तर इथं अधिक नाही येणार, इथं वजा येणार आहे. तर इथं वजा असणार आहे आणि इथं वजा 5. ठीक आहे, तर वजा वजा इथं अधिक होईल, आणि वजा 30 मधून अधिक 5 गेले तर इथं आपल्याला 25 भेटणार आहेत. कुठले 25, वजा 25, वजा 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे एक सिक्वेन्स आला पाहिजे 5 पासून 20 नंतर 25, आता इथं 30 येईल. 30 कसं येणार आहे, इथं ए अधिक डी, ए चं घेतली व्हॅल्यू अधिक डी ची, नंतर अधिक वजा वजा होईल, आणि त्यानंतर हे कशात चालू आहे, बुधवारचं कार्ड आपण, बुधवारचं ए बरोबर 30, सोमवार मंगळवार बुधवार 30 झालं, इथं 35, नंतर इथं 40 भेटल, म्हणजे वजा वजा 40. अशा प्रकारे वजा 40 डिग्री सेल्सिअस शुक्रवारपर्यंत काढलं. आता शनिवारचं तापमान बघा, इथं जागा इकडे लिहितो मी, शनिवारचं तापमान. ठीक आहे, किंवा आता वेगळ्या कलर नेतो म्हणजे तुम्हाला ते ओळख येईल ह्यामध्ये. तर शनिवारचं तापमान बघू आपण. शनिवारचं काय आहे आपल्याकडे, ए अधिक 3डी, ते इथे घेतलं आपण ए अधिक 3डी. या ठिकाणी ए ची किंमत किती आहे, वजा 30 अधिक 3 गुणिले डी ची किंमत किती आहे, वजा 5. मग या ठिकाणी वजा 30 अधिक वजा होणार वजा, आणि 5 त्रिक 15, 30 मधून 15 गेले तर किती भेटणार आपल्याला, या ठिकाणी 45 यायला पाहिजे, अधिक वजा वजा, हा यांची बेरीज होईल 45 होईल, वजा 45 डिग्री सेल्सिअस. अशा प्रकारे शनिवारचं पण तापमान आपण इथं काढलेलं आहे. ठीक आहे, शनिवार तर हे 45 डिग्री सेल्सिअस. या प्रकारे सोमवारचं तापमान वजा 20, मंगळवारचं तापमान वजा 25 डिग्री सेल्सिअस, बुधवारचे वजा 30 डिग्री सेल्सिअस, गुरुवारचे वजा 35, नंतर शुक्रवारचे वजा 40 डिग्री सेल्सिअस, आणि शनिवारचे 45. म्हणजे असं 20 पासून 45 पर्यंत वाढत वाढत वजा वजा, म्हणजे हे वाले, म्हणजे त्याला ते कमी म्हणतो आपण, वजा म्हणत चालले. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न 5वा झाला आपला, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. चला पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 6. हा प्रश्न 6 बघू आपण या ठिकाणी. हा, कुठं चालू होता आपला प्रश्न 6.
स्लाइड शो करंट स्लाइड. हा शेवटचा प्रश्न आहे आणि एकदम सोपा प्रश्न आहे, एकदम इझी लेवलचा, तुम्ही पण एकदम इझी प्रकारे याला सोडू शकता. बघा प्रश्न 6 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणमिती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये 1 झाड, दुसऱ्या ओळीमध्ये 2 झाड, तिसऱ्या ओळीमध्ये 3 झाड, अशा प्रकारे 25 ओळींत झाडे लावण्यात आलेली आहेत. म्हणजे समजा त्रिकोणमिती म्हणजे असं, पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2 झाड, तिसऱ्या ओळीमध्ये असे 3 झाड, चौथ्या ओळीमध्ये असे 4 झाड, पाचव्या ओळीमध्ये असे 5 झाड, म्हणजे असे त्रिकोणमिती आकारामध्ये जे आहे ते झाडं लावण्यात आले होते. मग ते आपण लिहूया. पहिल्या ओळीमध्ये किती झाडं? 1, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3, चौथ्यामध्ये 4, असं डॉट 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 असं 25 ओळीपर्यंत. ठीक आहे, अशा 25 ओळी केल्या त्यांनी, झाडे लावले. तर एकूण झाडे लावली. ठीक आहे, तर एकूण किती झाडे लावली म्हणजे त्या 25 ओळी आहेत, त्या 25 ओळीमध्ये आपल्याला एकूण किती झाले सगळ्यांची बेरीज करायची आहे. म्हणजे एसएनचं सूत्र वापरायचं आहे. म्हणजे ए बरोबर आपल्याला इथे 1 भेटलं, त्यानंतर डी प्रत्येकातला जो डिफरन्स आहे तो 1 चा भेटणार, आणि एन म्हणजे एकूण नंबर किती आहेत? 25 आहेत. आणि आपल्याला विचारले काय? एस 25 काढा, एकूण झाडं किती आहे त्यामध्ये. तर यामध्ये आपण एस एनचं सूत्र वापरून सोडू शकतो. एस एन बरोबर एन भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2a अधिक छोटा कंस एन वजा 1 गुणिले डी मोठा कंस बंद. त्यामध्ये एनच्या ठिकाणी आपल्याला 25 वापरायचे आहेत, म्हणजे एस 25 बरोबर इथं 25 भागिले 2 मोठ्या कंसात 2 गुणिले ए ची किंमत आहे 1 अधिक 25 वजा 1 गुणिले डी ची किंमत पण 1 आहे. त्यानंतर ही जे 25 भागिले 2 जशाला तसे कंसामध्ये 2 गुणिले 1 2 अधिक 24 मधून 1 गेला, सॉरी 25 मधून 1 गेला, 24 राहिले, आणि हे 24 न गुणिले 1 तर काय येणार? 24 1 24. या ठिकाणी मग आपल्याला भेटणार आहे 25 भागिले 2 गुणिले 24 आणि 2 26. याला 2 ने जर भाग केला, बे एक बे म्हणजे 13 2 26 असं होईल. म्हणजे 25 गुणिले 13 हे आन्सर भेटेल आपल्याला. आणि 25 गुणिले 13 जर आपण केलं, 25 गुणिले 13 पाडायत असेल 13 न 13 डायरेक्ट 13 ने म्हणायचं. 13 5 65 5 हात 6 13 2 26 आणि 6 26 32 म्हणजे 325 भेटणार. फायनल आन्सर जे आहे 325 आलं. म्हणजेच त्या ठिकाणी एकूण झाडं आपल्याला किती भेटणार आहेत? 325 झाडं भेटणार आहेत. म्हणजे यस 25 तुम्हाला किती मिळाला? 325 मिळालेले आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 6 होता. हा पण इथं झालेला आहे. याचा हवा तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्र, इथं आपले सराव संच 3.4 मधले सर्व प्रश्न सोडून झाले आहेत. यापुढे तुम्हाला अजून पुढच्या चॅप्टरचे पण इथं व्हिडिओज पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. यस सर पुढचे चॅप्टर पण कंटिन्यू करा ही सिरीज. तर अशा प्रकारे जे प्रश्न झालेत, त्यामुळे तुम्हाला जर प्रश्न आवडत असतील अजून कंटिन्यू आपण करूयात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा की यस सर आम्हाला समजतंय. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथं आपण थांबूयात.